आहे आमचा सेकंड लास्ट डे. उद्या आम्ही निघणार इकडनं आणि आम्ही आलो आहोत पॅलोलिम बीच, विच इज वन ऑफ द बिझिएस्ट बीच इन साऊथ गोवा. तर आज आम्ही इथेच थोडं आसपास काय म्हणतो फिरणार आहोत. पहिले सर्वात आधी आम्ही जरा ब्रंच करून घेतो, कारण आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केला आहे. सो इथला ब्रंचच होणार आहे आमचं, ब्रेकफास्ट प्लस लंच हो. आणि ते तुम्हाला प्लस तुम्ही ऑफ सीझनमध्ये आलात तरी खूप सारे शॉप्स आहेत जे ओपन आहेत. इथे म्हणतात की इवन तुम्ही सीझनला आलात तर पब्स वगैरे पण ह्या इकडेच पॅलोलिम बीचलाच तुम्हाला मिळतील. आणि प्लस जर तुम्हाला बटरफ्लाय बीच किंवा हनीमून बीच इथे सगळीकडे जायचं असेल तर अगोंडा आणि पॅलोलिम बीचवरनं तुम्हाला बोट राईड मिळते. आणि काहीतरी 500 to 700 पर पर्सन असं आहे. पण आता ऑफ सीझन असल्यामुळे आम्हाला नाही तिथे जाता येणार, बिकॉज इट्स क्लोज ड्यू टू रेन्स. नाईसा, गुड मॉर्निंग. आता आफ्टरनून आहे ॲक्च्युली. चला आम्ही निघालो आहोत पॅलोलिम बीचवरनं. तिथे आम्ही मस्त ब्रंच आमचा केला, थोडंफार शॉप्स फिरलो. जे आम्ही युजली तुम्ही पाहिलं असेल आम्ही गोव्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या दरम्यान येतो आणि तेव्हा जी कॉस्ट असते प्रत्येक गोष्टींची ती एवढी खूप म्हणजे खूप. मी आता ही जी बॅग घेतली आहे ना त्यावेळेस पण आम्हाला काहीतरी 1500 सांगितलेलं आणि तेव्हा मला पाहिजे होते. मला आणि फलमुला दोघींना आवडलेली ती बॅग आणि कमीच नव्हते करत. आणि आता सुद्धा ती किती बोलली 1200 ना, काहीतरी 1200 बोलली. तिला फुल बार्गेन करून 800ला मी घेऊन आली. मला असं वाटतं मी 600 बोलली असते तरी दिलं असतं, कारण ते लगेच कन्व्हिन्स सुद्धा झाली. सो कॉस्ट अशी तुम्हाला म्हणजे तुम्ही शॉपिंग करू शकतात एकदम बिंदास, फक्त बार्गेनिंग फुल जोरात बार्गेन करा तुम्ही. मी अजून केलं असतं तर कदाचित झालं पण असतं, पण मला कधीपासून ती बॅग हवी होती. सो थोडंफार आम्ही शॉपिंग केली आणि आता आम्ही निघालो फोर्ट तिकडे. तर फोर्टच्या इथे 1-2 गोष्टी आहेत जे एक्सप्लोअर करता येतात. सो तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला सांगूच. आणि बॅकवॉटर ऑप्शन सुद्धा आहे जे 5 वाजेपर्यंत आहे पॅलोलिम बीचला. पण ऊन असल्यामुळे आम्ही विचार केला की नको बॅकवॉटरला, आपण पहिले फोर्टला जाऊन येऊ. ऍक्च्युली कुठेही जाऊ ऊन तर आम्हाला लागणारच आहे, बट वॉटर नको आम्हाला. म्हणून काय चाललंय नाही सर. सो चला मग लेट्स सी फोर्ट कसा आहे बघूया आणि त्याच्या आजूबाजूला काय गोष्टी आहेत त्या पण बघूया. ओके. सो बेस्ट पार्ट म्हणजे मला ह्या वेळेस आमच्या ज्या ट्रिपची वाटते ती म्हणजे आम्ही काहीतरी नवीन एक्सप्लोअर करतो. त्याच्या आधी आम्ही जेव्हा आलोत आम्ही नॉर्थलाच गेलो आणि नॉर्थला त्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत, लाईक बागा, कलंगूट, अंजुना, मग तो फोर्ट, अगवाडा फोर्ट, मग ते मार्केट, तेच म्हणजे असं कधीतरी थोडा चेंज हवाय ना. गोवा दुसरा कसा आहे ते पण बघायची गरज आहे. सो इकडचा जो गोवा आहे ते तुम्ही जर कधी प्लॅन केलं तिथे तुम्हाला फुल रिलॅक्सेशन आहे आणि नवीन जागा बघायला मिळतील. आणि इकडचे जे बीच आहेत अप्रतिम आहेत, म्हणजे एवढी एक तर क्लीन आहे. इव्हन आता पॅलोलिम बीचला पण खूप लोक होती. ते लोक 3 days 2 days नॉर्थला जातात आणि मग त्याच्यानंतर 3 days साऊथला येतात, असं सुद्धा प्लॅन करतात. म्हणजे तिकडे सुद्धा तुम्ही एन्जॉय करा आणि इकडे सुद्धा एन्जॉय करतात. बट नक्कीच जर तुम्हाला रिलॅक्सेशनला यायचं असेल तर साऊथ गोवा इज अ ऑप्शन. मला तरी पर्सनली आवडलंय. सनी खूप छान आहे साऊथ गोवा, म्हणजे एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे. पण त्याच्या आधी तुम्ही नॉर्थ गोवा करा आणि मग साऊथ गोवा.
म्हणजे तुम्हाला डिफरन्स जाणवेल. बरोबर आहे. म्हणजे तेच मी सनीला त्या दिवशीच बोलली. आम्ही जेव्हा मॉरिशसला गेलेलो ना, इव्हन तिथे तसं होतं. आम्ही स्टे करत होतो साऊथ मॉरिशसला आणि आम्हाला सांगितलेलं की नॉर्थ मॉरिशसला तुम्हाला सगळं काही पब वगैरे ते सगळं मिळेल. सो तेव्हा सुद्धा आम्हाला तो डिफरन्स जाणवलेला. आणि सनी आम्ही जेव्हा लँड झालो ना, थोडंसं रोड्सवर आलो, सनी मला लगेच बोला की हा मॉरिशस इज लाईक सोफिस्टिकेटेड गोवा. म्हणजे सेम त्याला गोवावाला फील येत होता. आणि माझ्यासाठी तर फर्स्ट ट्रिप होती ती, माझ्या लाईफ मधली फर्स्ट ट्रिप होती. कुठेही म्हणजे डोमेस्टिक बोला किंवा इंटरनॅशनल मधली फर्स्ट ट्रिप माझी ती होती. सो मला नव्हतं माहिती गोवा एक्झॅक्टली कसं आहे. मी गोवाला नायसा जेव्हा 1 वर्षाची झाली तेव्हा फर्स्ट टाइम आलेली. आणि लॉकडाऊन जस्ट ओपन झालेलं म्हणून मला तेव्हा काही लोक म्हणायचं की गोवा गोवा, मला काही हॅपनिंग नव्हतं वाटलं. पण या ट्रिपला ना मला गोवा ऍक्च्युली फील होत आहे. ते जे वाईब्स आहेत ना गोवाचे, इवन इन ऑफ सीझन ते वाईब्स मला जाणवत आहेत आणि आम्ही फुल ऑन एन्जॉय करतो. सो तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या फॅमिली बरोबर प्लॅन करू शकतात ही ट्रिप. ह्याला यायचं जरा मजा येते. किती एवढी मजा येते. ओ माय गॉड. आणि नायसाचा हा जो ब्युटिफुल ड्रेस आहे ना, हा मी लास्ट टाइम जेव्हा आम्ही गोवाला आलेलो तेव्हा घेतलेला. आणि हा तिचा आय गेस लास्ट होणार आहे, कारण याच्यानंतर एक तर नायसा एवढी वाढत झाली फटाफट. मग विचार केला की ह्या वेळेसच तिला घालून जाऊ. घरी गेल्यानंतर आम्हाला कळणार आहे की आम्ही किती टॅन झालेलो आहोत. बट इट्स ओके, आम्हाला मजा येते ना. सो फायनली वी हॅव रीच्ड द फोर्ट. आणि ह्या फोर्टचे जे व्हिजिटिंग आवर्स आहेत ते इथे तुम्हाला दिसतात. ह्याची जी एंट्री आहे ती फ्री आहे. लेट्स गो. सो हा जो फोर्ट आहे हा केप गोवाच्या थोडं पुढे आहे. सो काल आम्ही जेव्हा केप गोवाला आलेलो तेव्हा आमचा प्लॅन नव्हता फोर्टचा, नाही तर आम्ही एकात एक करून टाकलं असतं. बट जर तुम्ही कधी आलात तर फोर्ट पण एक्सप्लोर करा. त्याच्याचबरोबर आतमध्ये अजून 1-2 लोकेशन आहेत, ते तर तुम्हाला आम्ही आता दाखवूच. आणि त्याचबरोबर नंतर तुम्ही केप गोवाला पण जाऊ शकतात सनसेटच्या टाइमला आणि तिथे मस्त फोटोज क्लिक करू शकता. तुम्हाला कॉफी हवी तर कॉफी पिऊ शकतात. सो एका दिवसात तुम्ही ह्या साईडचं करू शकतात. एक बेस्ट पार्ट म्हणजे हे सगळे जे बीच आहेत, अगोंडा, कोला, पोलेलम आणि हा वाला, हे सगळे एका लाईनीतच आहेत. म्हणजे हाफ एन आवर डिस्टन्स वर आहेत सगळे. फायनली आम्ही एंटर झालेलो आहोत. आणि एंटर झाल्यास तुम्हाला इथे एंट्री फी नाही आहे. इथे चर्च आहे. चर्चचे जर तुम्हाला फोटो पाहिजे तर फोटो पण काढू शकतात. आता हे क्लोज आहे. एंट्रन्सच्या एक्झॅक्ट बाजूला जर वरती जाल तर तिथे एक व्ह्यू पॉईंट आहे. म्हणजे पूर्ण सीचा एक व्ह्यू पॉईंट मिळतो. सो तो एक आहे. आणि आता आम्ही चाललो ह्या साईडला, चर्चच्या राईट हँड साईडला मी तिथेच अशी. तर तिथे आहे पेबल बीच. पेबल बीच म्हणजे तिथे फक्त दगड आहेत. आणि असं बीचला कसं असतं तसं कनेक्टेड येते, म्हणजे लँड आणि बीच. तिथे तुम्ही स्विम नाही करू शकत, पण इट जस्ट व्ह्यू पॉईंट. तुम्ही तिथे बसून थोडं वेळ जरा असं छान रिलॅक्स करू शकतात. पण खूप सारे दगड आहेत जेवढं मी ऐकलं आहे. सो चला मग आपण तिथे जाऊया आणि बघूया की काय आहे. लेट्स गो. काबोडीरामा पेबल बीच. हो, अशी तर इथे कोणाला नाही समजलं तर इथे साईनबोर्ड सुद्धा आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. हो हा वॉटर व्यू. खूप बरं. गोवा ना, दिस इज रिअल गोवा आहे ना. दिस इज रिअल. हेच तर पाहिजे होतं, अजून काय.
काय धमाल केली धमाल. मला ऍक्च्युली असं वाटतंय वन ऑफ द बेस्ट डिसिजन होता आमचा साऊथ गोवाला येणं, साऊथ गोवाला राहतं येणं. कारण यावेळेस जो मी गोवा पाहिलाय ना, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट अँड लाईक फॉलन इन लव्ह विथ गोवा. ह्याच्या आधी गोवा मी जसं मगाशी बोलले, पण कंट्री साईड अमेझिंग. खूप म्हणजे एवढं क्लीन वॉटर, एवढं आणि क्लिअर, नो सँड. आणि हे जे पेबल बीच आहे, मस्ट विजिट. फायनली वी हॅव रीच टू अवर प्रॉपर्टी. आणि कुठे बीचवर न थांबता आम्ही विचार केला की डायरेक्टली आम्ही तिथेच येऊ, जो आमच्या रिसॉर्टला लागून बीच आहे तिथेच खेळू. कारण बाकीच्या बीचला नाही बोललं तरी गर्दी आहे. ह्याला बघतो मी, बघतो तुम्ही जा. क्लीन बघ किती बीच. आय नो. जास्त पुढे नको जाऊ. आयुष्य असंच जगावं लागतं. कधी हसावं तर कधी रडावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कधी सुख तर कधी दुःख अनुभवावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कधी हरावं तर कधी रडावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कुणाचं प्रेम तर कुणाचं तिरस्कार सहन करावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. संध्याकाळचा सनसेट तर तुम्ही पाहिलाच. सनी आणि नायसाने एवढी धमाल केली आहे आणि मी मस्त मॅटवर बसून आपलं जो मी टाईम आहे तो स्पेंड करत होती. म्हणजे आयुष्यात असा एक दिवस हवा होता जेव्हा फक्त मी ते पण बीच समोर, विच इज माय फेवरेट पार्ट म्हणजे अलॉंग विथ सनसेट. येस ऑफकोर्स. जास्त गर्दी नाही, काय नाही, नेहमी सनसेट बघतो असं नाही आहे की नाही बघत, पण जायची घाई असते. चला चला चला, वन ऑफ द क्लीनेस्ट बीच. पण इथे म्हणजे आपलंच टाइम, कारण एक्झॅक्ट रिसॉर्टच्या बाहेर होतं आणि जो टाइम आम्ही स्पेंड केला आहे एकदम सुंदर. सो दिस इज द एंड ऑफ आवर गोवा सिरीज, साऊथ गोवा सिरीज. जेव्हा आम्ही फर्स्ट आलेलो, साऊथ गोवा हा आमच्यासाठी पूर्ण ऑल टुगेदर नवीन एक्सपिरियन्स होता. आणि आलेलो तेव्हा काही जास्त रिसर्च नव्हतं केलं, फक्त निघालो. आणि जेव्हा आलो तेव्हा कळलं की खूप साऱ्या गोष्टी बंद आहेत. खूप कन्फ्यूज झालेलो, म्हणजे मला तर समजतच नव्हतं की आता कसं पुढे काय. आणि सगळी जागा, सगळी नावं नवीन आमच्यासाठी. बट हळूहळू समजायला लागलं, एन्जॉय करायला लागलो. मेन आम्ही एक्सप्लोर केलं. बेस्ट पार्ट इज गाडी होती.
गाडी होती. हा, मी आणि सनी तेच बोलत होतो की जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. कदाचित आपल्याला जे ट्रेन तिकीट्स मिळाले नाही तर ह्याच्यासाठीच असतील की पुढे आम्हाला त्याचा त्रास नको व्हायला पाहिजे होतं. कारण नाहीच आहे आमच्याबरोबर, आम्ही दोघं असतो तर ठीक आहे. हा, नाही बोललं तरी लांब आहे आणि लांब पेक्षा खूप सुमसाम, खूप म्हणजे 2 व्हीलर तर इम्पॉसिबल आहे. आता वाजलेत 9:15 तुम्ही एका बीचवर दुसऱ्या बीचला जाण्याचा पण विचार केला ना तरी डेंजर वाला थिंग आहे. कारण मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे रूट. तुम्ही कोणत्याही बीचला जा, म्हणजे गोंडावरून पोलेलमला गेलात किंवा पोलेलम वरून पुढे केपला गेलात, दिस इज अ रूट. सो 2 व्हीलर तर अफोर्डच नाही करू शकत अशा स्थितीत चालवणं. आणि टॅक्सी आणि गाईड वगैरे घेणं म्हणजे पूर्ण बजेटच हलतं असं आम्हाला वाटलं. म्हणून पर्सनल स्वतःची गाडी असेल तर आपण कुठेही कोणत्याही जागेवर कोणत्याही टायमाला फिरू शकतो. आणि आम्हाला पर्सनली पोलेलमचं आत्ता ह्या नाहीसा झोपली सकाळपासून आपण तिसऱ्यांदा चाललोय. आता ह्या क्षणी म्हणजे ह्या ऑफ सीझनच्या वेळेस पोलेलमला सगळे काही रेस्टॉरंट ओपन आहेत आणि तिथे तो एक जो फील आहे रात्रीचा, जो गोवाचा फील असतो युजली नॉर्थला, तो वाला फील तिथे आहे. म्हणून आम्ही प्लॅन केलं की आमचा जो शेवटचा डिनर आहे आम्ही तो तिथे घेऊ. बट आमचं जे पण डिसिजन होतं साऊथ गोवाला येणं ते वन ऑफ द बेस्ट डिसिजन होतं आणि वर्थ होतं. आणि आज जे आम्ही पाहिले ना, इट इज नॉट लेस दॅन एनी अदर इंटरनॅशनल प्लेस. एवढं अप्रतिम जागा, म्हणजे मला नाही माहित तुम्हाला फोटोज मध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओ मध्ये किती समजलं किंवा तुम्हाला कसं फील झालं असेल. बट आम्ही जे आज पाहिलंय ना, बापरे, ते म्हणजे एकदम सुंदर, एकदमच एवढं क्लिअर आणि क्लीन वॉटर, कुठेच काही कचरा नाही. आणि जे एन्जॉय केलंय ना आम्ही, हे जे 4 दिवस होते साऊथ गोवामध्ये, अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आम्हाला एक्सप्लोर करायच्या होत्या, जसं की बटरफ्लाय बीच, टर्टल बीच, हनीमून बीच, ते पण खूप क्लीन आहेत आणि वॉटर क्लीन आहे. पण हळूहळू नाही बोललं तरी आपण लोक खराब करतोच, वेस्ट टाकतोच. कारण कुठेही गेलो ना तर तिथे त्यांनी मेन्शन केलं की जास्त काय राहतं, काहीच टाकू नका, बॉटल्स नका टाकू, तुम्ही काही खातात ते तुमच्याबरोबर कॅरी करा, तिथे टाकू नका. बट आपल्यातले खूप सारे लोक आहेत जे नाही, त्यांची जी सवय असते ना ती तिथल्या तिथेच त्या गोष्टी टाकून जातात. सो मेक शुअर की हे जसं की आपण आपल्या घराला सजवतो, आपल्या घराला स्वच्छ ठेवतो, तसंच हे जे आहे हे जग सुद्धा आपलंच आहे. सो त्याला सुद्धा स्वच्छ ठेवा, नेचरला स्वच्छ ठेवा, तरच नेचर एकदम सुंदर दिसेल आणि छान वाटेल. सो आमचे जे साऊथ गोवावाले व्लॉग्स होते आम्हाला तरी पर्सनली म्हणजे खूप आवडलेत. आमचे जे वेकेशन आहे अप्रतिम गेलेला आहे. उद्या वी आर गोईंग बॅक टू मुंबई आणि उद्याचा पूर्ण दिवस मोस्ट प्रॉब्ली ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. सकाळी आम्ही 6 वाजता निघणार आहोत, नाही बोललं तरी 10 ते 11 तास ट्रॅव्हल आहे बॅक टू अवर प्लेस. आणि आम्ही एकदम आरामात जाणार आहोत. ते सनीला बोलली की आरामात जाऊ, घाई नाहीये, एन्जॉय करत जाऊ. 600 to 650 किलोमीटर्स. येस नॉनस्टॉप. आणि एन्जॉय कारण सनीला आवडते ड्रायव्हिंग. आवडते म्हणजे एकदम छान वाटतं, रिलॅक्स, म्हणजे असं तुला एक स्ट्रेस बस्टर रोड ट्रिप हे असं आवडतं. सो आय होप तुम्हाला पण खूप सारे इन्फॉर्मेशन मिळाले असतील. आणि ज्या बीचेस बद्दल मी तुम्हाला सांगितलं ते बीचेस आत्ता ह्या टायमाला ऑफ सीझन असल्यामुळे ते घेऊन नाही जाते. बॅकवॉटर वगैरे सुद्धा ते सुद्धा ऑप्शन आहे, ते पण नाही. बट फ्युचरमध्ये मी त्याला तेच बोलले, आपण जेव्हा पण येऊ गोवाला वी विल डेफिनेटली प्लॅन फॉर साऊथ गोवा वन्स अगेन. आणि जे पण आमचं मिस आउट झाले आम्ही ते परत एकदा, जेवढी पण ट्रिप एक्सप्लोर केली ती तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केली. आय होप तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला काही नवीन जागांबद्दल इन्फॉर्मेशन समजली असेल. तुम्ही सुद्धा टू प्लॅन दिस ट्रिप विथ युअर फॅमिली, विथ युअर. सो आम्ही मस्त डिनर केलेलं आहे. तुम्हाला ते मधलं क्लिप आम्ही काय दाखवलंच नाही कारण मला एवढी भूक लागलेली आहे. तर नायसा सुद्धा झोपली. सो तिच्या
नाश्त्याकडे लक्ष, आमचं जेवणाकडे लक्ष जरा जास्त होतं. आणि फायनली इथं जरा गोवामध्ये ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी पण रात्री पाऊस पडलेला, पण आता आम्ही जागे असताना पाऊस पडायला लागलाय म्हणून चांगलं वाटतंय. आणि आम्ही हेच आता बोलत होतो की बरं झालं की थ्रू आउट द ट्रिप पाऊस नाही पडलं, कारण मग काही साईट सीइंग वगैरे करता नसतं आलं. जेवढं आम्ही बघितलंय ते पण आम्हाला बघता नसतं आलं. बट अप्रतिम आमची ट्रिप झालेली आहे. आणि या ट्रिपचं जे पण छोटे छोटं आम्ही जिथे जिथे फिरलो आहोत त्याचं मी आयटरनरी हिची स्टोरी मी तुम्हाला सांगते थांबा. आयटरनरी मी जे बनवणार आहे म्हणजे आयटरनरी मी शेअर करणार आहे इंस्टाग्रामवरती. म्हणजे जर फ्युचरमध्ये जरी तुम्ही साऊथ गोवा प्लॅन केला तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकतात ती आमची आयटरनरी. आणि आता नायसा जे बोलत होते त्याचं सांगते मी. हा, आम्ही असं येत होतो तर आमच्या परीच्या बाबांना मँगो दिसले खाली पडताना 2. सर बोलतो थांब 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 आपण मँगो घेऊया. म्हणजे काय गरज नाहीये. म्हणजे ती त्याची स्टोरी सांगतेय की मँगो रस्त्यात पडले आणि आई नाही बोलली ना. सो चला मग हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आणि हा ब्लॉग कदाचित तुमच्यापर्यंत येतोय सॅटर्डेला आणि आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आहोत थर्सडेला. सो ब्लॉग्स थोडेसे पुढे मागे झालेले आहेत. बट तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आम्ही असेच छान छान ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. आणि लवकरच नायसाची स्कूल स्टार्ट होणार आहे 12 जूनला. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाव्ह, लव्ह. बाय.